ठाण्यासह मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, वसई विरार या 4 महापालिकांमधील शिवसेना आणि मनसेचं जागा वाटप जवळपास पूर्ण झाले। शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचं जागा वाटप पूर्ण झालंय। ठाण्यात एकीकडे महायुतीचं जागा वाटप रखडलं असताना मनसे आणि ठाकरे गटानं जागा वाटपात चांगलीच आघाडी घेतली आहे। विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पुढाकार घेत आघाडीचा प्रस्ताव दिला, तर त्यांच्यासाठीही काही जागा सोडण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दाखवली आहे। अगदी एक अंकी जागा वाटप करायचं राहिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे महायुतीच्या आधीच ठाकरे बंधूंचं जागा वाटप पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवली जाते। तर युती जाहीर होण्याआधीच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कशी दिलजमाई झाली आणि कसं जागा वाटप पार पडलं, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। वरिष्ठांच्या युतीच्या आदेशानंतर ठाण्यातील स्थानिक नेत्यांनी जागा वाटपात चर्चा केली। जागा वाटपाचे प्रस्ताव तयार करून स्थानिक नेत्यांनी बैठका घेतल्या। गेल्या आठवड्यात राजन विचारे, विनायक राऊत, अविनाश जाधव, अभिजित पानसे यांची बैठक पार पडली। दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी 4ही महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांना समोरासमोर बसवून मतभेद संपवले। ठाणे महापालिकेत 90%, मीरा भाईंदरमध्ये 95%, वसई विरारमध्ये 90% आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 85% जागा वाटप निश्चित झालं। उर्वरित जागा वाटप 1 ते 2 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंची युती जाहीर होण्याआधीच जागा वाटप पूर्ण होणार अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। जागा वाटप करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबत अजून चर्चा नाही। काँग्रेस आणि पवार गट सोबत येणार असतील तर त्यांनाही काही जागा सोडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।